गुड इव्हनिंग. मग गुड इव्हनिंग. सायंकाळचे किती वाजले? 5:45 नाही 4:45. किती वाजले रे? 4:10. 4:15 होते. सायंकाळचे 4 वाजले. हो ना परी? चला गणपती बाप्पा मोरया. मोरया. उंदीर मामा की जय. चला फायनली आम्ही निघालो. आता कुठे जायला निघालो ग? चंद्रपूरला. कशासाठी? आजीला घ्यायला की काहीतरी आहे. काय ग? चिकन. काही पण सांग काय आहे? कशासाठी चाललो आपण? काय म्हणू दादा? आला का म्हणू दादा? बरं. तर आम्ही चाललोय आता चंद्रपूरला. शनिवार आहे आज. कॉलेजमधून आली मी. होय कॉलेजमधून दुपारलाच आली आणि आता पॅकिंग वगैरे करून आम्ही निघालो. चला आपण भेटू मधात कुठेतरी. तर बघा आता आम्ही निघालो होतो चंद्रपूरला जायला, कारण राणी आणि शुभमचं लग्न फायनल करायचं होतं. तर आम्ही आधी अकोल्याला वगैरे जाऊन आलो. ते व्हिडिओ तुम्ही बघितले असेल आणि ज्यांनी कोणी नसेल बघितले ते नक्की माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघा. मी टाकले आहे आणि तुम्ही आता शॉर्ट रील पण बघितली. तुम्हाला पण कळलं की त्यांचं लग्न फायनल झालेलं आहे म्हणून. आणि आता बघा आम्ही जाता जाता जामच्या पुढे थोडंसं हल्दीराम आहे. तिथे DNR ऑफिसच्या बसेस वगैरे थांबतात. तिथे आम्ही नाश्ता वगैरे करायला थांबलो होतो, कारण कॉलेजमधून निघाल्या मी डायरेक्ट इकडे निघाली होती. त्यामुळे मग काही असं नाश्ता वगैरे करायला मिळालं नव्हतं वेळ. तर भूक पण खूप लागली होती आणि आम्हाला थोडं फ्रेश वगैरे पण व्हायचं होतं. त्यासाठी आम्ही तिथे थांबलेलो होतो. आणि आता कृषिका बघा हळूच उतरती आहे गाडीतून आणि तिला पण जायचं आहे फिरायला थोडं बाहेर चेंज म्हणून तिला. अरे आमचा उतरपाना कसं दिसत. चला आता हल्दीराममध्ये जाऊ, काहीतरी नाश्ता करू. परी तू काय खाणार आहे? परी चल इकडे जाऊ आधी. काय खाणार आहे परी? हो बरं तू काय खाणार आहे सांग मला. चला आता आम्ही डोसा ऑर्डर केला आहे, कारण कॉलेजमध्ये जेवण झालं. त्याच्यानंतर कॉलेजमधून आली मी घरी, मग काही खायला वगैरे मिळालंच नाही. तर भूक पण लागली आता. तर आता थोडंसं खाऊन घेऊ आम्ही दोघी. हो ना कृषिका? हां आता आम्हाला दोघींना पण खायचं. आणि परीचे पप्पा चहा घेणार आहे, कारण उपवास असल्यामुळे ते काहीच खाऊ शकत नाही. तर आता परी पण काय घेणार आहे? डोसा. आणि मी पण डोसा खाणार आहे. तर बघा आम्ही तिथे छान फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर मग आम्ही डोसा ऑर्डर केलेला होता, कारण कृषिकाला डोसाच खायचा होता. त्यामुळे मग डोसा पण बघा त्याने किती मस्त राऊंड आणि असं कॅपची शेपमध्ये आणून दिलेला होता. कृषिकाला पण आवडला आणि तिने तिथे खाल्ला पण पोटभर. तर परीच्या पप्पांचा उपवास असल्यामुळे त्यांनी काहीच खाल्लं नाही. आणि आता बघा आम्ही फायनली घरी आलो. मग मधाच काहीच शूट केलं नाही, कारण मग कृषिका पण झोपून गेली होती आणि मी पण थोडंसं रेस्ट केलं गाडीमध्ये, कारण एकदम कॉलेजमधून आल्या मी पण थकल्यासारखी झाली होती. आणि आता घरी आल्या बघा सगळं तिने पसारा काढलेला होता. तिला पेंटिंग करायची होती, ड्रॉइंग करायचं होतं. त्यामुळे आईने तिला सगळं ड्रॉइंगचं सामान दिलं. या ना लवकर. आणलं का? नाही भेटलं. बसा करा ड्रॉइंग. वाव हे काय ग? डक. डक कसा करतो? तर बघा आता तिचे पप्पा वगैरे मार्केटला गेले होते, कारण शुभमसाठी कॅप वगैरे घ्यायची होती, म्हणजेच टोपी. तर त्यासाठी ते टोपी आणायला गेले होते आणि ते आल्यानंतर कृषिकासोबत ड्रॉइंग करायला पण बसले. ही टोपी कोणी कोणी बघितली ही टोपी आणि कोणी कोणी घातली आहे कमेंट्स करून सांगा. कोणी कोणी घातली आहे ही टोपी सांग बरं परी. पप्पानी घातली. अंकू मामाची वेळ यायची आहे, एकेकाची वेळ येत आहे आता घालायची. 150ला दिली. परी घालून दाखव. 210ला समजा.
घालून दाखव. अरे वा, सुंदर दिसतंय. पडली पण याची ओरिजिनल वस्तू त्यांनी जास्त ओहो. सांगितली, याची 250 सांगितली, याची 150 सांगितली. तर बघा आता तुम्हाला सकाळचा व्हिडिओ येतोय, कारण रात्री मग आम्ही हे मार्केटमधून आल्यानंतर टोपी वगैरे घेऊन आले होते आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि लगेच झोपून पण घेतलं, कारण दिवसभराचं ट्रॅव्हलिंग वगैरे असल्यामुळे आम्ही थकून गेलो होतो सगळे. आणि आता सकाळी बघा आई कृषिकाला दूध चोकोस देते आहे. तो चहा वगैरे नाही आहे, दूध चोकोस खाती आहे ती. सकाळी सकाळी नाश्ता सुरू होता तिचा, पण तिला खाताना मोबाईल लागतोच, त्यामुळे ती फक्त खातानाच घेते, मग बाकी वेळेस काही ती मोबाईल घेत नाही अशी हातामध्ये. आणि आई तिला छान चम्मचने दूध चोकोस देत होती आणि ती माझ्याशी बोलत होती. मी तिचा व्हिडिओ काढत होती तर तिची मस्करी करत होती, तर ती खूप चिडत होती. तर असं तिचं सकाळचं रुटीन चालू होतं. सकाळी सकाळी तुम्हाला चंद्रपूरचा व्हिडिओ दिसत असेल, कारण काल मग काही शूट केलं नाही. इथे आल्यानंतर फक्त निघताना थोडंसं शूट केलं. तर मग नंतर पाऊस वगैरे होतं, त्यामुळे मग काही शूट करता नाही आलं. तर मग त्यानंतर आता सकाळी मी आईकडेच काल इकडेच थांबली रात्री, आणि आज सकाळी आम्हाला जायचं आहे. आता जो मेन प्रोग्राम आहे तो आज होणार, तुम्हाला दिसेलच पुढे व्हिडिओमध्ये. पण त्याआधी आज व्हिडिओमध्ये आपल्याकडे कोणतरी येणार आहे. तर कोण येणार आहे तुम्हाला नक्कीच दिसेल व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ एन्जॉय करा. तर बघा मग सकाळी कृषिकाचा नाश्ता झाल्यानंतर मग मिस्टरांना, अंकुशला आणि स्वप्नील आलेला होता. तुम्हाला मी म्हटलं होतं कोणतरी येणार आहे, तर स्वप्नील आलेला होता. तर यांच्यासाठी मस्त इडलीचा नाश्ता वगैरे झाला आणि यांनी इडली वगैरे खाल्ली. आणि त्यानंतर बघा आम्ही सगळे तयार होऊन निघालो आहे आता हॉटेलला, कारण सर्वात आधी हॉटेलमध्ये सगळे पाहुणे येणार होते, त्यांना रूम्स वगैरे दिलेल्या होत्या आणि तिथे त्यांना चेंज वगैरे करून जेवणाची सोय आम्ही हॉटेलमध्येच केलेली होती. तर अशा प्रकारे आम्ही सगळे आता निघालो. तर आता हॉटेलमध्ये आम्ही पोचणार आणि हॉटेलमध्ये पोचल्यानंतर तुम्हाला सगळे मी दाखवतील तिकडचे पाहुणे वगैरे. तर तो व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल, कारण हा व्हिडिओ भरपूर मोठा होईल. त्यासाठी मी व्हिडिओची इथेच एंडिंग करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि खरंच पुढचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग राहणार आहे, नक्की बघा. तुम्हाला दोघंही कपल बघायला मिळतील.